मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर आले होते। शासकीय विश्रामगृह इथं त्यांनी पंढरपूर कॉरिडॉर बाबत बैठक घेतली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मांडला। याबाबत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात विकास आराखड्याचं जमीन अधिग्रहण काम होणार असून लोकांना विश्वासात घेऊन हा आराखडा लागू करणार आहे। आजपर्यंत कोणत्याही प्रकल्पात मिळाला नसेल इतका मोबदला पंढरपूर कॉरिडॉर मधील बाधितांना मिळणार असून एकालाही विस्थापित होऊ देणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले। याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचे काम जे आपल्याला करायचं आहे त्याचे ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन द्यायचं। ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कॉम्पेन्सेशन द्यायचं। घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन द्यायचं। मी असं म्हणेन की आतापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कॉम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे। मी त्यांना गो अहेड दिलेला आहे। मी त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा। त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत हे। त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू। त्यामुळे कुठेही लपवालपवी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं। आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।